ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसत आहे. तर ज्यांना कोणाला रेडीमेड असाइनमेंट पाहिजे असतील टाईप केलेल्या, त्यांनी हे आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे. प्ले स्टोअरवरती तुम्हाला जायचं आहे. ए टू टॉक किंवा परीक्षित अभ्यास असं तुम्हाला सर्च करायचं आहे. ठीक आहे. प्ले स्टोअरवर जायचं, तुम्हाला इथं सर्च करायचं आहे परीक्षित अभ्यास किंवा ए टू टॉक. हे तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ह्यामध्ये तुम्हाला होम असाइनमेंटची रेडीमेड उत्तरे दिलेली आहेत. ज्यांना पाहिजे असेल ते घेऊ शकता. ओके. आता बाकीच्यांना मी ज्या इथं पेज नंबर सांगणार आहे. आता रेडीमेड आन्सर कशी असणार आहे बघा, अशा प्रकारची असणार आहे. ठीक आहे. इथे बघा, मी तुम्हाला रेडीमेड आन्सर टाईप करून दिलेली आहे, ती अशा प्रकारची असणार आहे. सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल, ठीक आहे, कंपल्सरी नाही, मी आत्ता उत्तरे सगळ्यांना पेज नंबर सांगणार आहे पुस्तकामधले. ज्यांच्याकडे वेळ नसेल, ठीक आहे. आता बघा, हा GKचा प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर ते दिलेलं आहे. किती लिहायचं, किती शब्दामध्ये लिहायचं, सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये. तुम्हाला जर का रेडीमेड पाहिजे असेल तर तुम्ही रेडीमेड घेऊ शकता. ठीक आहे. जवळपास सगळ्या विषयांचं दिलेलं आहे. तुम्हाला जर नसेल पाहिजे, तुमच्याकडे वेळ असेल आणि खूपच चांगलं आहे की तुम्ही स्वतः जर बघून लिहित असाल तर खूपच चांगलं आहे. तुमचे सरावसुद्धा होऊन जाईल पेपरसाठी. ओके. तर तुम्हाला इथून लिहायचं आहे. हे बघा, अशा प्रकारचे, म्हणजे कसं तुम्हाला अगोदर कळायला बरं की अशा प्रकारची उत्तरं लिहिलेली आहेत. ठीक आहे. तर हे झाले रेडीमेड उत्तरं. हे झालं ॲप्लिकेशन. ज्यांना पाहिजे ते घेऊ शकता. आता बघा, आपला मेन टॉपिक जो आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी. ठीक आहे. यामध्ये आपल्याला FY BA, आज आपण जे आहे बघा ते BAचे होम असाइनमेंटचे उत्तर शोधणार आहे. ठीक आहे. G01 BA मराठी माध्यम प्रथम वर्ष. ठीक आहे. 2023-24 या वर्षासाठी जेवढे काही होम असाइनमेंट आहेत हे सगळ्यांची उत्तरं आपण शोधणार आहे. ठीक आहे. यावर्षीपासून नवीन असाइनमेंट आलेले आहेत, त्यामुळे प्रश्नोत्तरंसुद्धा चेंज झालेले आहेत. तर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. आणि कशाप्रकारे लिहायचे, इथं बघा तुम्हाला जनरल इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. कशाप्रकारे लिहायचे आहे बघा, तुम्हाला एक फुलस्केप पेपर घ्यायचा आहे. तुम्हाला स्टडी सेंटरमधून मिळेल. जर तुम्हाला स्टडी सेंटरमधून मिळाला नसेल, तुम्हाला तुमच्या पेजवरती बघा, पहिल्या पेजवर तुमचं नेम ऑफ स्टुडंट, इथं तुमचं नाव टाकायचं आहे. सिलेबस आणि सब्जेक्ट इथं तुम्हाला टाकायचे आहेत. सिलेबस आणि सब्जेक्टमध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे, FY BA, FY BCom, FY BA, FY BCom किंवा SY BCom किंवा TY BA, TY BCom. ठीक आहे. तुमचं जे काही अभ्यासक्रम असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. ठीक आहे. नंतर तुम्हाला तुमचा PRN नंबर टाकायचा आहे. इथं तुमचा PRN नंबर येईल जो असेल तो. नंतर बघा, डेट ऑफ कम्प्लिशन होम असाइनमेंट. ठीक आहे. तो तुम्ही केव्हा कंप्लीट केली आहे असाइनमेंट, ज्या दिवशी तुम्ही टाईप केलेलं आहे ते तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. नेम ऑफ द स्टडी सेंटर. ठीक आहे. तुमचं जे स्टडी सेंटर असेल, जे तुमचं कॉलेज असेल, ते कॉलेजचं नाव टाकायचं आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला कॉलेजचं नाव टाकायचं, कॉलेजचा कोड टाकायचा. ठीक आहे. इथे बघा दिलेलं आहे लिव्ह फॉर मार्जिन ऑफ 4 सेंटीमीटर. ठीक आहे. तर नॉर्मली तुम्ही तुमच्या पेपरवर लिहू शकता. ओके. आता बघा, आपल्याला इथं बघा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक G01 BA प्रथम वर्ष. ठीक आहे. मराठी माध्यम प्रथम वर्ष 2024साठी ह्या असाइनमेंट आहेत. तर जे विद्यार्थी यावर्षी फर्स्ट इयर FY BA, ठीक आहे, या वर्गाला असतील त्यांच्यासाठी हा होम असाइनमेंट आलेले आहेत. तर त्यांनी आता ह्या होम असाइनमेंटचे उत्तरे शोधायचे आहेत. ठीक आहे. तर इथं आपण याचे उत्तर कसे शोधणार आहे ते सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे. थोडक्यात सांगणार आहे. इथे बघा, आता OPN 101 अध्ययन कौशल्याचा अधिष्ठान व अभ्यासक्रम. ठीक आहे. तर हे जे आहे इथे बघा तुम्हाला दिलेले आहेत. ओके. पहिला प्रश्न बघा कुठला आहे, वाचनाचे फायदे सविस्तर लिहा. आता वाचनाचे फायदे सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. ज्यांना माहिती नसेल त्यांनी पुस्तक वाचा. ठीक आहे. तर बघा, आपला प्रश्न कुठला आहे पहिला, वाचनाचे फायदे सविस्तर लिहा. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये पुस्तक 1 मध्ये पेज नंबर 8 आणि पेज नंबर 9. ठीक आहे. ह्यावर तुम्हाला याचं उत्तर सापडून जाईल. सगळ्यांनी लक्षात ठेवा, पेज नंबर 8 आणि पेज नंबर 9. दुसरा प्रश्न बघा कुठला आहे, वाचनामागील प्रेरणाचा परिचय करून द्या. वाचनामागील प्रेरणाचा परिचय करून द्या. आता बघा, मला सांगा, तुम्ही जे काही वाचता त्यामागील जे काही त्यापासून तुम्हाला जी प्रेरणा मिळते त्याचे उत्तर तुम्हाला जे आहे ते इथे लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, दुसरा प्रश्न कुठला आहे, वाचनामागील प्रेरणाचा परिचय करून द्या. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला पहिलं उत्तर कुठलं दिलेलं आहे, पुस्तक 1 मध्ये पान नंबर 22 आणि पान नंबर 23 यावरती जे आहे तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. ह्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. नंतर बघा, तिसरा प्रश्न कुठला आहे, श्रवण कौशल्य सुधारण्याचे उपाय थोडक्यात लिहा. तर बघा, तिसरा प्रश्न कुठला आहे, श्रवण कौशल्य सुधारण्याचे उपाय थोडक्यात लिहा. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो, तिसऱ्याचं पुस्तक 2 मध्येच आहे, पान नंबर 9 आणि पान नंबर 10. ठीक आहे. पुस्तक 2 मध्ये पान नंबर 9 आणि पान नंबर 10 यामध्ये तुम्हाला याचं उत्तर सापडून जाईल. ठीक आहे. नंतर आहे बघा, आता ग्रंथालयाच्या विविध प्रकाराविषयी माहिती द्या. ग्रंथालय म्हणजे काय, ग्रंथालय कुठे असते, ठीक आहे, ग्रंथालयाचे प्रकार कुठले कुठले असतात हे तुम्हाला सगळं याच्यामध्ये लिहायचं आहे. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो, तुम्हाला ग्रंथालयाचे प्रकार. ठीक आहे. याचं उत्तर तुम्हाला पुस्तक 2 मध्ये सापडेल, पान नंबर 21 आणि पान नंबर 22 वर. ठीक आहे. एकदम सोपं आहे, तुम्ही आरामात लिहू शकता. नंतर आहे बघा, इथं GKN 101 सामान्य ज्ञान व सामाजिक जाणीव अधिष्ठान अभ्यासक्रम.
हे बघा GKN, ठीक आहे. तर हा एक विषय आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला 4 प्रश्न आहेत. या 4 प्रश्नाचे उत्तर जे आहे ते तुम्हाला मी आता सांगणार आहे, ठीक आहे. तर पहिला प्रश्न बघा कुठला आहे, विज्ञानाच्या अभ्यासाच्या पद्धती कोणत्या त्या परिपूर्ण आहेत का, याविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला लिहायची आहे, ठीक आहे. तर याचं तुम्हाला बघा, याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे पान नंबर 14 आणि 16 पुस्तक 1 मध्ये. तर पुस्तक 1 मध्ये पान नंबर 14 आणि 16 वर तुम्हाला याचं उत्तर शोधायचं आहे, ठीक आहे. नंतर बघा दुसरा प्रश्न बघा कुठला आहे, मानवी अधिकारांच्या संरक्षणासाठी भारतात उपलब्ध असलेल्या यंत्रणांची माहिती थोडक्यात लिहा, ठीक आहे. कुठल्या कुठल्या यंत्रणा उपलब्ध आहेत, याचं उत्तर जे आहे तुम्हाला पुस्तक 2 मध्ये पान नंबर 68 आणि पान नंबर 69 तुम्हाला लिहायचं आहे, ठीक आहे. सॉरी, पुस्तक 2 आहे, पुस्तक 2 मधील पान नंबर 16 आणि पान नंबर 17, ठीक आहे. पान नंबर 16 आणि 17 वर तुम्हाला लिहायचं आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघा, ग्राहकांचे हक्क व कर्तव्य सांगून त्यांचे उदाहरणासह थोडक्यात स्पष्टीकरण करा. तर तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर जे आहे मित्रांनो तुम्हाला पुस्तक 2 मध्ये 68 आणि 69 पान नंबरवर तुम्हाला लिहायचं आहे, ठीक आहे. पान नंबर 68, पान नंबर 69 या पुस्तकामध्ये या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सापडायला मिळेल, ठीक आहे. नंतर बघा शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न 4. संज्ञापन क्रांतीमुळे पूर्वीच्या तुलनेत आत्ताच्या जीवन पद्धतीत कोणता बदल घडून आला आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे, ठीक आहे. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो तुम्हाला पुस्तक 3 मध्ये पान नंबर 1 आणि पान नंबर 2 यावर तुम्हाला लिहिता येईल, ठीक आहे. तर तुम्हाला आता बघा 4ही प्रश्न उत्तर संपलेले आहेत. आता बघा समोरचा विषय कुठला आहे आपल्याकडे, सॉरी, SOC 101 सामाजिक शास्त्रांच्या अधिष्ठान अभ्यासक्रम, ठीक आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला 4 प्रश्न अभ्यासाला मिळतील. पहिला प्रश्न बघा कुठला आहे, इतिहासाच्या साधनांचे स्वरूप कसे बदलत गेले हे तुम्हाला उदाहरणासह स्पष्ट करायचं आहे, ठीक आहे. तर बघा आता SOC 101, ठीक आहे, हा महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये बघा पुस्तक 1 मध्ये तुम्हाला जायचं आहे पान नंबर 7 आणि पान नंबर 8, ठीक आहे. यावर तुम्हाला याचे उत्तर सापडून जाईल, ओके. नंतर बघा पुस्तक 2 मध्ये तुम्हाला जायचं आहे सामाजिक समस्यांबाबत समाजशास्त्र कशा तऱ्हेने उपयुक्त ठरते, हे तुमच्या शब्दात तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो तुम्हाला पुस्तक 2 मध्ये पान नंबर 2 आणि पान नंबर 3 यावर तुम्हाला सापडून जाईल, ठीक आहे. नंतर आहे बघा खेळाडूंच्या दृष्टीने किंवा खेळात प्राधान्य मिळवण्यासाठी खेळाचे मानसशास्त्राचे महत्त्व विशद करा. तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे तुम्हाला पुस्तक 2 मध्ये जायचं आहे पान नंबर 70 वरती. पुस्तक 2 मध्ये तुम्हाला पान नंबर 70 वर सेपरेट उत्तर दिलेलं आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे. वाचून लिहू शकता, काही अडचण नाही. शेवटचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, अर्थशास्त्रावर मागणी म्हणजे काय ते सांगून वस्तूकरिता असणारी मागणी कोणत्या घटकावर अवलंबून असते ते तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न कुठला आहे यामध्ये, मागणी म्हणजे काय, हे याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. खूप सोपं उत्तर आहे, तुम्ही लिहू शकता. तुम्हाला जायचं आहे पुस्तक 3 मध्ये अर्थशास्त्राच्या भागामध्ये पान नंबर 4 आणि पान नंबर 5 यावर तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर जे आहे ते सापडून जाईल, ठीक आहे. तर एकदम सोपं आहे, तुम्हाला जेवढं लिहिता येईल तेवढं तुम्ही लिहू शकता. यासाठी तुम्हाला बघा प्रत्येक प्रश्नाला जे आहे ते 5-5 मार्क दिलेले आहेत, ठीक आहे. समोरचा बघा आता आपला इथे बघा आता HEN 101 यामध्ये तुम्हाला 2 विषय आहेत, एक म्हणजे आहे हिंदी आणि दुसरा म्हणजे आहे इंग्रजी, ठीक आहे. तर पहिले बघा आपण फाउंडेशन कोर्स इन इंग्लिश HEN 101 यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न आहेत आणि नंतर बघा HEN 101 हिंदी भाषा का परिचय और उसकी रचना, ठीक आहे. यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न आहेत. तर पहिला जो प्रश्न आहे बघा आता याच्यामध्ये फाउंडेशन कोर्स इन इंग्लिशमध्ये पहिला प्रश्न कुठला आहे, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ स्टँडर्ड डिक्शनरी, ठीक आहे. तर ह्याचं उत्तर जे आहे मित्रांनो तुम्हाला HEN 101 मध्ये इंग्रजीच्या पुस्तकामध्ये जायचं आहे तुम्हाला. त्यामध्ये बघा तुम्हाला बुक 2, ठीक आहे, म्हणजे पुस्तक 2 मध्ये पान नंबर 13 आणि पान नंबर 14 यावर तुम्हाला याचे उत्तर सापडून जाईल, ठीक आहे. समोरचा प्रश्न बघा कुठला आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ओरल अँड रिटन कम्युनिकेशन. ओरल म्हणजे तुम्ही जे तोंडी बोलता आणि जे तुम्ही लिहिता यावरील तुम्हाला जे संवाद होतात हे तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये याचा फरक तुम्हाला लिहायचा आहे. एकदम सोपं उत्तर आहे. पुस्तक 2 मध्ये जायचं तुम्हाला पान नंबर 26 आणि पान नंबर 27 यामध्ये हा फरक तुम्हाला दिलेला आहे, हे तुम्ही बघू शकता, ठीक आहे. नंतर बघा आता खाली दिलेला आहे हिंदी भाषा का परिचय और उसकी संरचना. हिंदीवर तुम्हाला 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न कुठला आहे बघा त्याच पुस्तकामध्ये, हिंदी का उद्भव और विकास स्पष्ट कीजिए, ठीक आहे. हिंदी का उद्भव और विकास स्पष्ट कीजिए याचं उत्तर मित्र तुम्हाला पुस्तक 1 मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पानावर सापडेल, ठीक आहे. पुस्तक 1 मध्ये पहिलं पान आणि दुसरं पान म्हणजे पेज नंबर 1 पेज नंबर 2 यामध्ये तुम्हाला याचं उत्तर सापडून जाईल. दूसरा प्रश्न कुठला आहे बघा, अनुवाद के विविध भेदों को स्पष्ट कीजिए, ठीक आहे. अनुवाद के विविध भेद, आता अनुवाद के विविध भेद कुठले कुठले आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. पान नंबर 30 आणि पान नंबर 31 पुस्तक 1 मध्ये. पुस्तक 1 जे आहे ते हिंदीसाठी आहे, पुस्तक 2 जे आहे ते इंग्रजीसाठी आहे. तर पुस्तक 1 मध्ये तुम्हाला पान नंबर 30 आणि पान नंबर 31 वर तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही विषयांचे जे आहे ते एकाच पुस्तकामध्ये उत्तर सापडून जातील, ठीक आहे. समोरचा बघा आता कुठला पुस्तक आहे, मराठी, ठीक आहे. तर मराठी बघा
मराठी 101 किंवा 102 मराठी भाषेच्या अधिष्ठान अभ्यासक्रम. ठीक आहे. यामध्ये बघा पहिला प्रश्न कुठला दिलेला आहे, भाषेच्या निवेदनपरतेचा थोडक्यात परिचय करून द्या. ठीक आहे. भाषेच्या निवेदनपरतेचा थोडक्यात परिचय करून द्या. तर भाषेचा तुम्हाला याच्यामध्ये थोडक्यात परिचय करून द्यायचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे तुम्हाला, पहिला प्रश्न कुठला आहे, याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे पुस्तक 1 मध्ये पान नंबर 36 आणि पान नंबर 37. ठीक आहे. 36 आणि 37 तुम्हाला पहिल्या प्रश्नाचे उत्तर जे आहे ते अभ्यासायला मिळेल. ठीक आहे. दुसरा प्रश्न कुठला आहे बघा आता, सर्जनशीलतेची संकल्पना स्पष्ट करा. ठीक आहे. सर्जनशीलतेची संकल्पना स्पष्ट करा. याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला पुस्तक 3 मध्ये पान नंबर 1 आणि पान नंबर 2. ठीक आहे. यावर तुम्हाला सापडेल. कुठे, पुस्तक 3 मध्ये. ओके. नंतर आहे बघा तिसरा प्रश्न आहे, व्यवहाराची भाषा व साहित्याची भाषा या संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत. कुठल्या कुठल्या, व्यवहाराची भाषा आणि साहित्याची भाषा. तर यामध्ये बघा तुम्हाला पुस्तक 1 मध्ये जायचं आहे, पान नंबर 13, पान नंबर 14. पुस्तक 1 मध्ये यामध्ये तुम्हाला याचं जे उत्तर आहे ते सापडून जाईल. ठीक आहे. शेवटचा प्रश्न आहे मराठीमधला, वैचारिक लेखनाची संकल्पना स्पष्ट करा. ठीक आहे. वैचारिक लेखनाची संकल्पना. ओके. तर आता वैचारिक लेखनाची संकल्पना कुठली कुठली आहे हे जर तुम्हाला लिहायचं असेल, तुम्हाला जायचं आहे पुस्तक 3 मध्ये पान नंबर 25 आणि पान नंबर 26. ठीक आहे. याच्यामध्ये लक्षात द्या मित्रांनो, तुम्हाला जे तुमचं वर्कबुक आहे त्या वर्कबुकचा तुम्हाला याच्याशी काही संबंध नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे वर्कबुकमध्ये काही बघू नका, तुमच्या पुस्तकामध्ये बघा. ठीक आहे. हे झालं आपलं मराठीचं. आता शेवटचा राहिला आपला बघा HUM 101. ठीक आहे. HUM 101 मानवी विज्ञानचा अधिष्ठान अभ्यासक्रम. ठीक आहे. हे खूप महत्त्वाचा विषय आहे आर्टवाल्यांसाठी. पहिला प्रश्न कुठला आहे बघा आता, अभिजात कला म्हणजे काय. अभिजात कला. ठीक आहे. तर आता बघा अभिजात कला म्हणजे काय हे तुम्हाला लिहायचं आहे. कलेचे भरपूर प्रकार असतात, त्यापैकी जे आहे ते हा पहिला घटक आहे. ठीक आहे. कुठला आहे, अभिजात. म्हणजे जे काही कलेचे प्रकार विचारलेले आहेत त्यापैकी हा पहिला आहे अभिजात कला. तर याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तर याचं उत्तर तुम्हाला कुठे सापडेल, पुस्तक 1 मध्ये पान नंबर 25. पहिल्याच पानावर तुम्हाला याचं उत्तर सापडेल, म्हणजे एकाच पेजवरती. पुस्तक 1 मध्ये पान नंबर 25. ओके. नंतर बघा दुसरा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. पाश्चात्य संगीत आणि भारतीय संगीत यातील तुम्हाला फरक लिहायचा आहे. पाश्चात्य संगीत म्हणजे काय आणि भारतीय संगीत म्हणजे काय. आता बघा हे जुनं आणि हे नवं असं तुम्ही याच्यामध्ये म्हणू शकता. पाश्चात्य म्हणजे काय, पूर्वीचं, आणि भारतीय संगीत. आता याच्यामध्ये बघा भारतीय संगीत म्हटलं तरी भारतीय संगीत पूर्वीचं होतंच. तर हे जुन्या वास्तू आणि ह्या आताच्या वास्तू या दोघांमध्ये तुम्हाला थोडक्यात फरक स्पष्ट करायचा आहे. ठीक आहे. तर पूर्वीचं जे आता ठीक आहे, तर हे तुम्ही पुस्तकामध्ये लिहू शकता. याचं उत्तर जे आहे मित्रांनो तुम्हाला पान नंबर 2 पुस्तक 2 मध्ये पान नंबर 1 आणि पान नंबर 2 यावर तुम्हाला याचं उत्तर सापडून जाईल. ठीक आहे. पुस्तक 2 मध्ये पान नंबर 1 आणि पान नंबर 2. ओके. नंतर बघा तिसरा प्रश्न आहे, कला भिन्न भिन्न असल्या तरी त्यांचा एकमेकांशी संबंध कसा असतो हे तुम्हाला उदाहरण देऊन स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे. आता बघा कला ज्या असतात, कुठलीही कला असेल त्या वेगवेगळ्या, भिन्न भिन्न म्हणजे काय तर वेगवेगळ्या, त्या वेगवेगळ्या जरी असल्या तरी त्याचा एकमेकांशी संबंध असतो. ठीक आहे. आता मला सांगा, तुमची समजा गाण्याची कला असेल, ठीक आहे, किंवा नाचण्याची कला असेल, याच्यामध्ये कुठला संबंध एकत्र येऊ शकतो, कोणी सांगू शकतो कमेंट करून सांगा बरं. समजा नाचण्याची कला आहे आणि गाण्याची कला आहे, म्हणजे तुम्ही गाणं पण गाऊ शकता आणि एखादा डान्स करू शकतो, त्याला आपण नाचण्याची कला म्हणतो. ह्या दोघांमध्ये कुठल्या गोष्टी साम्य आहे सांगा, सांगू शकता कोणी, कोणी सांगू शकता का. एखाद्यामध्ये जर समजा नाचण्याची कला आहे म्हणजे डान्स करू शकता, आणि एकामध्ये गाण्याची कला आहे म्हणजे तो गाणं गाऊ शकतो, ह्या दोघांमध्ये कुठला घटक जो आहे तो साम्य येतो हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ओके. तर याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे पुस्तक 1 मध्ये पान नंबर 16 आणि पान नंबर 14, 15 आणि 16. पुस्तक 1 मध्ये पान नंबर 14, 15 आणि 16. ओके. आता आपला शेवटचा प्रश्न आहे ह्या असाइनमेंटमधला, चित्रपटाचे दृश्य निर्माण करण्यासाठी जे यंत्र असतात त्या यंत्राचा तुम्हाला परिचय करून द्यायचा आहे. ठीक आहे. कॅमेरा, ठीक आहे, नंतर काय असेल ते ट्रायपॉड, म्युझिक सिस्टीम असेल, माईक असेल, ठीक आहे, बऱ्याच गोष्टी असतात चित्रपटासाठी, त्या तुम्हाला याच्यामध्ये परिचय करून द्यायचा आहे. आता हे जवळपास कोणाला सांगायची आवश्यकता नाही आहे, परंतु तुम्ही पुस्तकात बघून लिहू शकता. याचं उत्तर आहे तुम्हाला मित्रांनो पुस्तक 2 मध्ये पान नंबर 51 आणि पान नंबर 50 आणि 51 तुम्हाला याचं उत्तर सापडून जाईल. ठीक आहे. पुस्तक 2 मध्ये. तर अशा प्रकारचे मित्रांनो हे जे आहे त्या असाइनमेंट याच्यामध्ये आपण सांगितलेले आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांना पेज नंबर कळाले नसतील किंवा ऐकायला आले नसतील त्यांनी जे आहे हे रिपीट करून बघा, व्हिडिओ मी काय बोललो याच्यामध्ये ते सगळं ऐका, व्यवस्थितपणे लिहून घ्या. आणि कशा प्रकारे असाइनमेंट लिहायचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमचं नाव ह्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं. पहिल्या लाईनवर तुमचं लिहायचं नेम ऑफ स्टुडंट, ठीक आहे, म्हणजे तुमचं नाव लिहायचं आहे. नंतर 2 नंबर लिहायचं आहे सिलेबस किंवा सब्जेक्ट, ठीक आहे, इथे तुम्हाला FYB SYB असं लिहायचं आहे. नंतर तिसऱ्या लाईनवर तुम्हाला लिहायचं आहे PRN नंबर, इथे तुमचा PRN नंबर टाकायचा.
त्याच्या खालच्या लाईनवर तुम्हाला यायचं आहे डेट ऑफ कम्प्लिशन होम असाइनमेंट. याचे म्हणजे काय होम असाइनमेंट. याच्यावर तुम्हाला टाकायची आहे तारीख ज्या दिवशी तुम्ही स्टडी सेंटरला जमा करसाल त्या दिवशी. नंतर आहे बघा नेम ऑफ द स्टडी सेंटर. तुमच्या स्टडी सेंटर तुमच्या कॉलेजचं जे नाव असेल ते तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे जमा करून द्यायचं आहे. आणि मी अगोदर सांगितलं आणि पुन्हा सांगतो, ज्यांना कोणाला अशा रेडीमेड असाइनमेंट पाहिजे असतील, जे मी तुम्हाला पेज नंबर सांगितलेला आहे, ठीक आहे, तर ते मी तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थितपणे जेवढं काही लिहायचं आहे, जेवढं आवश्यक आहे तेवढे पॉईंट मी याच्यामध्ये लिहिलेले आहेत. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला रेडीमेड असाइनमेंट पाहिजे असतील त्यांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ह्या ॲपवर जे आहे मी तुम्हाला सगळे होम असाइनमेंट टाकलेले आहेत. एक ईबुक किंवा असाइनमेंट या नावाचं एक फोल्डर आहे, त्यामध्ये तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. तर अशा आहे मित्रांनो, तुम्हाला होम असाइनमेंटचे उत्तरं सापडले असतील. आता जर आपलं झालं FYBAचं,